नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपण यामध्ये बघणार आहोत. तर आता इकडे मंदाकिनी पटकन तिने ज्या फोटोच्या मागे पैसे ठेवलेले असतात ते पैसे घेण्यासाठी आता तिथे येते, पण त्या फोटो पाठीमागे आता पैसे नसतात. आणि ते आता लक्षात येता क्षणी मंदाकिनी खूप घाबरते. घाबरून आता मंदाकिनी पटकन तिचं कपाट उघडते आणि ते पैसे इकडे तिकडे बघू लागते. डोक्याला हात लावत आता मंदाकिनी विचार करते की अरे बापरे, कुठे ठेवले होते मी पैसे आणि पैसे कुठे गेले असतील. तेवढ्यात आता स्वानंदीचे बाबा तिथे येतात. मंदाकिनीकडे बघत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, काय गं मंदा, अजून तू आवरलं नाही का? आम्ही कधीपासून आवरून तयार आहोत आणि आता निघायचंय. तुला अगोदर ही तयारी करता येत नव्हती का? मम करत आता त्या मंदाकिनी म्हणते की मी ना ते पैसे कुठे ठेवले तेच काही सापडत नाही. स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे सगळं तू कालच बघायला पाहिजे होतं. मंदाकिनी आता स्वानंदीच्या बाबांना म्हणतात, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, तुम्ही जा बरं बाहेर. आणि त्यानंतर इकडे आता मंदाकिनी स्वानंदीचे बाबा आता बॅग घेऊन बाहेर जाताच ते पैसे पुन्हा इकडे तिकडे बघू लागते. पुन्हा सगळी बॅग वगैरे उचकू लागते, पण मंदाकिनीला पैसे भेटत नसतात. इकडे आता सुस्मितासुद्धा तिची बॅग आवरून तयार असते, पण सुस्मिताचं सगळं लक्ष आता त्या मुलाकडे लागलेलं असतं. कधी तो मुलगा एकदा मला फोन करतो आणि मला हिरोईनचा रोल मिळतो असे आता सुस्मिताला झालेले असते. पण आता काही त्या मुलाचा फोन येत नसतो. तेव्हा आता सुस्मिताची चलबिचल होते आणि पटकन सुस्मिता त्याला फोन लावू लागते, पण त्याचा फोन आता काही लागत नसतो. तेव्हा सुस्मितासुद्धा आता टेन्शनमध्ये येते. आणि इकडे आता तिची कपड्याची बॅग भरून तयार असलेली स्वानंदी एकटक पुन्हा सगळीकडे त्या घरावरती नजर फिरवते. स्वानंदी आता ते घर सोडून जाणार असते आणि त्या घरामध्ये आठवलेले सगळे प्रेमाचे क्षण आता स्वानंदीच्या डोळ्यासमोर उभे राहतात. बाबांसमोर, बाबांच्या बरोबर आपण कसे प्रेमाने या घरामध्ये दिवस घालवले आणि किती मजा मस्ती केली, किती आनंद साजरे केले, ह्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आणि ते प्रेमाचे क्षण आता स्वानंदी डोळ्यासमोर आणते. आणि ते सगळं आठवून आता स्वानंदीच्या डोळ्यात आलेलं असते ते अश्रू. सुस्मितासोबत त्या घरात घालवलेले क्षण, प्रेमाने आपण आपल्या माणसासोबत कसे राहिलो हे आता स्वानंदीला आठवतं. आणि त्यानंतर कपड्यांची बॅग घेऊन आता स्वानंदी तेथून जाऊ लागते. इकडे आता अर्पिता ही सोप्यावरती बसलेली असताना समर तिथे येतो आणि घड्याळाकडे बघतात. समर म्हणतो की काय गा अर्पिता, अजून आवरलं नाही का? अर्पिता म्हणते की तू जा, मला नाही यायचं. तर समर म्हणतो, असं काय करतेस अर्पिता, काय झालंय? फ्लाईटची वेळ झाली आणि आपल्याला उशीर होतोय, चल आवर पटकन. अर्पिता म्हणते नाही, मला यायचं नाही. आणि अर्पिताकडे बघत आता समर पुन्हा म्हणतो, अर्पिता उठ. तर अर्पिता आता हट्टाला पेटलेली असते आणि तेवढ्यात मलिका अंशुमन आवरून तिथे येतात. तर मलिका आता समरला म्हणते की समर, अर्पिता नाही येणार, मी सुद्धा तिला खूप विनवण्या केल्या पण ती ऐकत नाही. समर आता अर्पिताला म्हणतो, काय झालं? हे बघ अर्पिता, या विषयावरनं आपण नंतर बोलू, आता वेळ नाही आहे, तेव्हा चल पटकन. आता पटकन अर्पिता म्हणते की हे बघ दादा, या घरात मी मोठी आहे म्हणून मी अदिराला समजवायला गेले होते, पण तिनं माझं काही एक ऐकलं नाही. मला कळत नाही अदिरा त्या घरामध्ये कशी ॲडजस्टमेंट करणार आहे काय माहिती, आणि उलट ती मलाच बोलली असे आता अर्पिता समरला सांगते. समर म्हणतो, अर्पिता ही बोलण्याची आता वेळ नाही आहे, चल आपल्याला उशीर होतोय, आवर पटकन. तेवढ्यात समरला एक फोन येतो आणि बोलत बोलत समर आता बाहेर निघून जातो. अर्पिता आता मलिकाला म्हणते की अगं मॉम, ही दोघं तर आपली काहीच ऐकत नाही आहे आणि मला वाटतं त्या मुलासोबत आता अदिराचं लग्न होणार. तर मलिका म्हणते नाही, कारण हुकमाचा एक्का तर अजून माझ्याकडे बाकी आहे. तर आता अर्पिता म्हणते की म्हणजे? तर मलिका खुश होऊन अर्पिताकडे बघते आणि पटकन आता समर हा आदिराला घेऊन आता लग्नाच्या त्या रेस्टॉरंटच्या सगळ्यात भव्य दिव्य ठिकाणी आलेला असतो. आणि आता तिकडे निकिता, आनंद सगळेजण ऑलरेडी पोहोचलेले असतात. इकडे समर हा आदिराला घेऊन येताच आता सनई, चौघडे, बँड वाजा आणि सगळे काही वाजवू लागतात. आणि त्याचबरोबर आता निकिता ही समर आणि आदिरावरती अक्षता टाकू लागते. आणि आता गोव्यामध्ये लग्नाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो. तर आता अर्पिता, मलिका, समर सगळेजण तिथे येताच. इकडे आता अर्पिता म्हणते की अरे पण नवरा मुलगा वगैरे आले का व्यवस्थित? एकदा त्यांना फोन करून विचारा बरं का, गोव्यात ते पहिल्यांदा आले असतील, कदाचित चुकतील सुद्धा. तेव्हा अदिरा आणि समर पुन्हा आता अर्पिताकडे बघतात. मलिका म्हणते की अर्पिता असं काय बोलतेस? अगं ते हरवणार नाहीत, पण त्यांना यायला जर उशीर झाला तर समर आणि अदिरा मात्र टेन्शनमध्ये येतील, बरोबर की नाही आई?
पटकन आता समर म्हणतो की चला बस झालं आणि आता ना बाकीची बडबड करू नका. तर आदिरा म्हणते अर्पिता तुला काही कळतंय का, ते आले असतील आणि जास्त तुला काही माहीत नसेल तर तू बोलू नकोस. समर म्हणतो चला बरं. आणि त्यानंतर इकडे आता रोहन आणि स्वानंदी हे आता तिच्या बाबांसमोर आता तिथे येतात. आणि आता रोहन आणि स्वानंदी तिथे येताच आता सगळेजण आता त्यांच्या गळ्यात आता हार घालून त्यांचे स्वागत करतात. ते भव्य दिव्य लग्नाचं ठिकाण बघून आता रोहन, स्वानंदी, सुस्मिता, मंदाकिनी फारच खुश झालेल्या असतात. स्वानंदी आणि सुस्मिता तर एकदमच वेडी झालेली असते. आणि पटकन आता त्या गार्डनमध्ये येऊन सुस्मिता आता तिचे सेल्फी काढू लागते. मंदाकिनी म्हणते की अगं सुस्मिता काय करते, चल पटकन. आणि इकडे आता पटकन मंदाकिनी म्हणते की अगं त्या माणसाला तू 10 लाख रुपये दिले, त्याला फोन लाव आणि तुझ्या रोलचं काय झालं ते विचार. तेव्हा आता सुस्मिता म्हणते हो हो विचारते. पटकन सुस्मिता त्याला फोन लावते पण त्याचा मोबाईल आता स्विच ऑफ लागतो. मंदाकिनी म्हणते काय झालं, सुस्मिता म्हणते त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. मंदाकिनी म्हणते की अगं सुस्मिता वेडी आणि मूर्ख काढलं तुला त्याने मूर्खात काढून तुला फसवलं आणि 10 लाख रुपये घेतले, बांगड्याही गेल्या आणि पैसेही गेले. ते ऐकताच आता सुस्मिताला धक्का बसतो. सुस्मिता म्हणते नाही नाही अगं आई तो असं करणार नाही. मंदाकिनी म्हणते गप्प बस आता. तर तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि त्या दोघींना बघत म्हणतो की अरे तुम्ही इकडे काय करताय, चला आतमध्ये सगळी तयारी झाली आणि तुम्ही आवरून घ्या. आता इकडे स्वानंदी ही मंदाकिनी आणि सुस्मिताला बघत बघत आता बाजूला येते. तेवढ्यात आता समोर एक मुलगी फोनवर बोलत बसलेली असते आणि त्या गार्डनमधून तिच्याकडे छोटे कुत्र्याची पिल्लू आता पळून तेथून बाजूला जाऊ लागते. तेवढ्यात आता स्वानंदी ते बघते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला धरायला आता स्वानंदी त्याच्या पाठीमागे पळते. आणि समर शेजारून जात असताना आता समर स्वानंदीला बघतो आणि तोही आता स्वानंदी पाठोपाठ त्या कुत्र्याच्या पिल्लाला धरायला पळतो. आणि तेवढ्यात ते कुत्र्याचं पिल्लू आता समुद्राच्या पाण्याच्या आता दिशेने जाऊ लागते. पण समर आता स्वानंदीच्या पुढे पळत पळत आता त्या ठिकाणी येतो आणि ते कुत्र्याचं पिल्लू तिथे थांबते. पटकन आता ती लेडीजसुद्धा तिथे येते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन निघून जाते. तर समरला दम लागलेला असतो. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघतो. तर स्वानंदी म्हणते तुम्ही ठीक आहात ना. समर म्हणतो अहो कसलं ठीक, किती दम लागलाय मला आणि काय गरज होती तुम्हाला अशी पळण्याची. समर म्हणतो कुत्र्याच्या पाठीमागे पळण्याची काय गरज होती तुम्हाला. स्वानंदी म्हणते मी माझी पळत होती, तुम्हाला येण्याचं कोणी सांगितलं होतं. समर म्हणतो की अहो मी असं काय करता, तुमच्या मदतीला आलोय. आणि पटकन आता स्वानंदी ही आता पुन्हा आतमध्ये जाते. आणि तेवढ्यात आता पाठीमागून आनंद आणि निकिता सुद्धा पळत पळत तिथे येतात. तर एकटक आता त्या समुद्र किनाऱ्यावरती समर आता सूर्याच्या दिशेने बघू लागतो. तेव्हा आता निकिता आणि आनंद सुद्धा आता समरकडे बघू लागतात. आता इकडे निकिता ही आनंदकडे बघते तर आनंद समरकडे. तेव्हा आनंद म्हणतो की काय आपण लग्नासाठी इथे आलोय आणि हा काय वेगळाच एन्जॉय घेतो. समर आता एकटक नजरेने फक्त त्या समुद्राकडे बघत असतो. इकडे निकिता म्हणते की आनंद असं निगेटिव्ह बोलू नको. अरे कसा बसा तो लग्नाला तयार झालाय आणि जर त्याने लग्नाला नकार दिला ना तर त्याच्यासोबत स्वानंदीचा सुद्धा लॉस होईल, तुला कळतंय का काही. आणि एकटक त्या समुद्रा किनाऱ्याकडे बघत आता समर म्हणतो की काही जरी झालं तरी आता माघार मी घेणार नाही आणि लग्न तर मी करणारच. ते ऐकताच आता आनंद आणि निकिता खूप खुश होतात. आणि लगेच आता निकिता समरला म्हणते की थँक्यू सो मच समर. तर समर म्हणतो की बायकोचा मित्र वगैरे तर जाऊ द्या, पण तुम्ही दोघे माझ्या आयुष्यात जसे आहेत ना तसेच राहा, कारण तुम्ही जर नसलात तर मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. ते ऐकताच आता निकिता आणि आनंदला खूप आता वाईट वाटतं. निकिता म्हणते की आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाही डार्लिंग. तर आता समर देखील खुश होतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की आम्ही तर तुझ्यासोबतच आहोत, पण आता चल. असे म्हणत निकिता आनंद पुढे निघून जातात. तर पुन्हा समर आता विचारात पडतो आणि त्यानंतर आता समर देखील आतमध्ये येतो. आणि त्यानंतर आता सगळेजण हळदीसाठी तयारी करून तिथे जमलेले असतात. तेव्हा आता लगेचच पुढे सगळेजण आता हळदीसाठी तयार होताच. इकडे आता आदिरा म्हणते की माझीसुद्धा हळद आहे, पिंट्या दादाची सुद्धा हळद आहे आणि स्वानंदीची सुद्धा हळद आहे आणि सगळ्यांची हळद आहे. पण हळदीच्या अगोदर आता दोन्हीही जोड्यांचा डान्स तर व्हायलाच पाहिजे. आणि ते ऐकताच आता आदिरा आणि रोहन एकदम आता भन्नाट डान्स सुरू करतात. आदिरा रोहनने एकदम छान सुंदर असा डान्स केलेला असतो आणि ते बघून पटकन
आता सुस्मिता ही आता समरकडे येते आणि स्वानंदीकडे येते. दोघांनाही उठवत आता सुस्मिता त्यांना डान्स करायला सांगते. तर तयार होऊन स्वानंदी आता समोर येते आणि पटकन समरच्या खांद्यावर हात ठेवते. आणि ते बघताच आता समर स्वानंदीकडे बघतो आणि समरसुद्धा आता स्वानंदीच्या प्रेमात पडून स्वानंदीचा हात आपल्या हातात घेतो आणि समर आणि स्वानंदी एकमेकांकडे बघत आता डान्स करू लागतात. स्वानंदी अतिशय खुश असते आणि समरच्या हातात हात घालून समरच्या खांद्यावर हात ठेवत खरा जोडीदार समरला करून स्वानंदी एवढी सुंदर समरसोबत डान्स करते तर सगळेजण तिथे खुश होतात. आणि दोघेही डान्स करत एकमेकांच्या आता प्रेमात हारून गेलेले असतात. ते बघताच आता आजी ही तोंडाला हात लावून आता शरमेने लाजून चूर होते. समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांच्या प्रेमात हारून अतिशय सुंदर डान्स करत असतात. तर मलिकाने आता तो स्वानंदी समरचा डान्स बघताच आता मलिका ही आता एकदमच कोमात गेलेली असते आणि मलिकाचा माज उतरलेला असतो. समर स्वानंदी दोघेही एकमेकांच्या प्रेमात डुंबून जात आता मलिका जेव्हा आता समर स्वानंदीचा तो डान्स बघते, मलिकाच्या आता स्वप्नांची रांगोळी होऊन उडाल्या असतात त्या चिंधड्या आणि मलिकाचे सगळे डाव फेल झालेले असतात. आणि समर स्वानंदी प्रेमाने एकत्र येऊन डान्स करत आता कशी हळद लावतात आणि समर स्वानंदीचा कसा लग्न सोहळा होतो. तेव्हा आता समर स्वानंदीचा लग्न सोहळ्यामध्ये आता मलिका काय काय करणार, तर समर स्वानंदी प्रेमाने कसे लग्न करणार, हा समर स्वानंदीचा सगळा लग्न सोहळा बघण्यासाठी प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.